हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आहे दिवाळी आणि अभ्यंग स्नानाचा दिवस, म्हणजेच पहिली अंघोळ ज्याला आपण म्हणतो। आणि लग्नानंतरचा माझा पहिला दिवाळी सण आहे आणि त्यानिमित्ताने पहिल्या दिवाळीसाठी माहेरी यायचं असतं। तर मी माहेरी आहे माझ्या, इथे बघा आम्ही सगळी जय्यत तयारी करून घेतली अभ्यंग स्नानाची, कारण का नवऱ्याला मी माझ्या पहिल्यांदाच उटणं लावून अंघोळ घालणार आहे। आणि म्हणजे असं म्हणतात की उटणं लावून नवऱ्याला अंघोळ घालायची असते व्यवस्थितपणे, त्यालाच अभ्यंग स्नान म्हणतात। बायको आपल्या नवऱ्याला छान असं उटणं लावते, त्याच्यामुळे बघा मी किती जय्यत तयारी केलेली आहे, कारण का माझ्यासाठी पहिला सण होता दिवाळीचा। त्याच्यामुळे बघा पहिल्यांदा त्यांना पाटावर बसवलं आणि हे उटणं मी घरी स्वतः बनवलं आहे, रेडीमेडसुद्धा आणलं आहे, पण मी उटणं घरीच दरवर्षी बनवते माझ्या भावासाठी, आमच्या सगळ्यांसाठी। तर सकाळी 5:30 वाजता ही सगळी तयारी आमची चालू होती। मी आधीच उठले, आंघोळ वगैरे करून उटणं लावून आंघोळ वगैरे माझी झाली होती। यांनाही उठवलं म्हणून बघा डोळे कसे सुजले होते जरा त्यांचे। त्याच्यानंतर त्यांना ओवाळलं पाटावर बसून आणि मस्तपैकी माथ्यावरती असं तेल घातलं, म्हणजे आपल्याकडे जसं शास्त्रानुसार सांगितलं हे अंगाला पहिल्यांदा तेल चोळून घ्यायचं असतं, म्हणजे डोक्यावर पहिला तेल टाकायचं असतं, मग कानामध्ये दोन्ही बाजूने थोडं थोडं तेल घालायचं असतं आणि मग अंगाला तेल चोळायचं असतं। छान असं तेल चोळून ते मुरलं की मग त्याच्यावरती आपलं उपटण लावायचं असतं, जेणेकरून व्यवस्थित अंग तुमचं छान असं लुसलुशीत होतं, तुमचं सौंदर्य वाढतं। ह्याच्यासाठी अभ्यंग स्नान ही प्रथा आहे आपल्याकडे। आता ज्याला त्याला भरपूर काही नॉलेज असेल, मला जितकं माहिती आहे तेवढ्यात मी शॉर्टकटमध्ये सांगितलं, पण व्यवस्थितपणे बघा मी त्यांना छान असं तेल चोळून घेतलं आणि त्यांना खूप मजा येत होती, कारण का पहिल्यांदाच हे सगळं चालू होतं। ते उठणं स्वतः लावूनच अंघोळ करत होते, पण पहिल्यांदा बायको असं उठणं लावून देते, त्याच्यामुळे त्यांना खूप भारी वाटत होतं। मग मस्तपैकी बघा मी त्यांना हाताला उपटण लावून दिलं, दोन्ही हातांना व्यवस्थितपणे चोळून चोळून असं उठणं लावलं, गालावर लावलं, कपाळावर लावलं, अंगाला लावलं, थोडीशी मस्ती चालू होती आमची। हे शूट करताना माझी बहीण होती, त्याच्यामुळे आमचं खूप धमाल चालू होती दोघींची, पण खूप हसत होतो आम्ही। पण बाहेर कसं ना गाणी चालू होती, त्याच्यामुळे मला इथे कॉपीराईट येईल म्हणून मी ते केलेलं आहे, व्हॉइस ओव्हर देते। इथे पायाला हाताला सगळीकडे व्यवस्थित त्यांना उठणं चोळून घेतलं मी एकदम छान प्रकारे। म्हणजे सकाळचं बघा किती छान सूर्यप्रकाश बाहेरून येतोय, कोवळं ऊन एकदम सकाळचं एकदम छान वाटत होतं। सकाळी 6 वाजता ही सगळी तयारी चालली होती। आणि मग त्याच्यानंतर बघा आम्ही थोडीशी त्यांना मस्त गालाला वगैरे त्यांना भरपूर मी चोळली उठणं। त्यांना सांगितलं की तुम्ही असं फील करा की तुम्हाला हळद आहे, तुमच्या हळदीचा दिवस आहे। आणि ते म्हणत होते खरंच मला असं वाटतं माझ्या हळदीचाच दिवस मला आठवतोय, आपल्या लग्नाच्या वेळेस पण मला अशीच हळद लावली होती, त्याच्यामुळे मला असंच वाटतंय। आणि त्याच्यात मी येल्लो घातलं होतं आणि मागची थीमसुद्धा फुलांची पूर्ण येल्लो होती, म्हणून ते म्हणतात मला असं वाटत नाही माझी अभ्यंग स्नान आहे, असं वाटते माझी हळदच आहे पुन्हा। त्याच्यामुळे खूप त्या हसत होते, खूप मस्त वाटत होते ह्या सगळ्या गोष्टी। ह्या नवीन नवीन गोष्टी असतात, नात्याला अजून जवळ आणतात, एकमेकांबद्दल प्रेम वाढवण्यासाठीच हे आपल्या जुन्या रीती आहेत। त्याच्यामुळे आजकाल हे सगळे लोक विसरत चालले आहेत, पण खरं तर आपल्या ह्या परंपरा आपण विसरायला नको आहेत। मग आमचं सगळं अभ्यंग स्नान त्यांना म्हणजे उठणं वगैरे लावून झाल्यानंतर आम्ही थोडे फोटोशूट केले, छान छान क्यूट असे फोटोशूट झाल्यानंतर मग ते गेले अंघोळीला बाथरूममध्ये, कारण का मुंबईमध्ये इतका स्पेस नसतो की बाहेर त्यांना अंघोळ घालू शकेन, म्हणून ते आपले त्याचे गेले, अंघोळ करून आले। त्याच्यानंतर त्यांनी कारट दारात फोडलं, घरात आम्ही दिवे वगैरे लावले, खूप छान असं सिंपल साध्या पद्धतीने आमची दिवाळीची सुरुवात झालेली आहे। तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा।